व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मला माहिती आहे प्रवीण पोटे सर आत्ता मिनिस्टर असल्यामुळे खूप गडबडीत असल्यामुळे ते गेलेले आहेत, परंतु त्यांचे पण धन्यवाद मानते. आणि आपल्या इथल्या महिलांसाठी मुद्दामून एक मी अनाउन्समेंट करणार आहे की MSMEने पोर्टल मार्केटिंग सुरू केलेलं आहे. तर आपल्या ॲक्च्युली घाईगडबडीत तो पेपर तिथे राहिलेला आहे, परंतु MSME तर्फे मार्केटिंगच्या माध्यमातून आपण आपले सर्व प्रॉडक्ट्स मार्केट करू शकता. हा एक पहिला चेंज. वाय एम सेईंग की MSMEची आपण कॉन्फरन्सेस घेतो दरवर्षी, हे 7वं वर्ष आहे, पण दिस इज फर्स्ट टाइम हॅपनिंग. म्हणून मी म्हणते अच्छे दिन आएंगे, म्हणजे काहीतरी बदल दिसतोय हे तर नक्की. कारण आपले खांबेटे काका आम्ही हे 7वं वर्ष आहे, 7 वर्षात खरंच चेंज दिसला आहे. आणि पहिल्यांदा आयुष्यामध्ये असं आपल्याला मार्केटिंगला महिलांच्यासाठी खास एक पोर्टल त्यांनी दिलेलं आहे. नंतर आभार मानताना आणखीन मला सांगावंसं वाटतं की आपलं सरकार आणि मैत्री ही दोन्ही पोर्टल आत्ता नवीन सुरू झालेली आहेत. प्रत्येकाने त्याच्यावरती लॉग इन करा, तुम्हाला नक्कीच खूप माहिती मिळेल. कारण MSME बरोबर मी नेहमीच काम करत असते, त्यामुळे आता नंतर आपले डेव्हलपमेंट कमिशनर येणार आहेत, ते सांगतीलच. परंतु आपलं सरकार आणि मैत्री ही दोन्ही पोर्टल आपल्या सर्व उद्योजकांना उपयोगी आहेत. असे आत्ता ऑनरेबल मिनिस्टर आलेले होते, त्याप्रमाणे विक्रम कुमारांनी जे सांगितलं ते IAS आहेत CEO MIDC. तर त्यांनी जे सांगितलं की फ्लॅटेड सिस्टीम्स, म्हणजे आपल्याला मोठी जागेची गरज नाही, छोट्या जागेतही तुम्ही उद्योग करू शकता आणि ते सुद्धा यू कॅन टेक इट ऑन द रेंटल बेसिस, म्हणजे जागा विकत घ्यायची गरज नाही. सो दिस इज अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी फ्रॉम द न्यू ऑन्टरप्रिनर्स पॉईंट ऑफ व्ह्यू. तर दॅट इज ऑल्सो अ प्लस पॉईंट आय विल से. नंतर शिवाजी पाटील सर इथे हजर आहेत, ते पुढच्या सेशनला MSME तर्फे, कारण ते बेसिकली डेप्युटी डायरेक्टर MSME चे आहेत आणि ते इथे हजर आहेत. ते नेक्स्ट सेशनला आपण कंटिन्यू करणार आहेत. त्यांचे पण आभार. विक्रम कुमारांचे आभार. नंदकिशोरजी, तुम्ही खास आमच्यासाठी औरंगाबादहून आलात. नंदकिशोरजी आमचे MEDCचे पास्ट प्रेसिडेंट आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करताना खूप मजा येते. रादर ते आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी नवीन सांगत असतात. आणि अगदी आभार खूप खूप मानायचे म्हणजे खांबेटे काका आणि काकू, कारण काकांची तब्येत खरंच बरी नाही. ते ठाण्याहून खास फक्त उद्योगाच्या तळमळीने आलेले आहेत असं मी म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. आणि आपण तुम्हाला सांगते की मगाशी जे कौशल्य विकास त्यांनी सांगितलं, कौशल्य विकासासाठी काका म्हणजे TISAतर्फे किंवा कोसियातर्फे ठाण्यामध्ये काम करतातच, परंतु फक्त ठाण्यात नाही, आता ते दादरला सुद्धा सुरू करतायत. आम्ही उद्योगिनीच्या मदतीने आम्ही सुरू करतोय, कारण कौशल्य विकासाची आम्ही 10 ठिकाणी ॲट अ टाईम आमची जी सेंटर्स आहेत तिथे कार्यक्रम घेतले. तिथे सुद्धा ठाण्याला काकांना बरं नसताना सुद्धा काका ठाण्याला आले होते. तर कोसियातर्फे पण आम्हाला मदत होते आणि काका नुसते नाही तर काकूसुद्धा पाठीमागे स्टेजच्या बसलेल्या आहेत आणि त्यासुद्धा उद्योगिनी आहेत. म्हणून मला खूप आनंद वाटतो की या तब्येत बरी नसताना काका आले, म्हणून खूप खूप धन्यवाद. इंडियन एज्युकेशन सोसायटीचे आमचे वैद्य सर नेहमीच आमच्या पाठीशी उभे असतात. ते आहेत लोटलीकर सरांचं, तर मी म्हणेन सर लोटलीकर आहेत ठीक आहेत, परंतु यावेळेला त्यांचा डबल रोल आहे. तुम्ही म्हणाल कसला, तर सारस्वत बँकेने ही स्पॉन्सर आपल्याला केले. आता सर सारस्वत बँकेचे पण डायरेक्टर आहेत, त्यामुळे धन्यवाद डबल, IAS प्लस सारस्वत बँक. त्यामुळे त्यांना पण धन्यवाद, वैद्य सरांना धन्यवाद. आणि हर्सोलीकर सर इथे बसलेत, ते आमचे डायरेक्टर आहेत IASचे, परंतु त्यांच्याबरोबर मीनू मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम, कारण शेवटी कुठलंही काम करताना टीमवर्क लागतं आणि या टीममध्ये आमचे IAS MEDC ही पूर्ण टीम काम करते, म्हणून ही कॉन्फरन्स आज होऊ शकली. जाता जाता 2 मोठ्या गोष्टींचे आभार मानते, कारण त्या लोकांनी जे CMIनी जो कन्सेप्ट रुजवला आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्डला आशिष वरती आला, परंतु आशिष हा CMIचा अध्यक्ष होता, आशिष गर्दे, आणि त्याच्या कालखंडामध्ये हा प्रोजेक्ट झाला. त्यामुळे आशिष तुझे पण आणि तुझ्या पूर्ण टीमचे खरोखर हॅट्स ऑफ टू यू. आणि मला वाटतं आपण त्यांना खूप मोठ्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांना हे करूया की गिनीज बुकमध्ये
CMIचं नाही तर औरंगाबादचं पण नाव खूप मोठं केलं, तर खूप खूप धन्यवाद. नंतर औरंगाबादचे बरेच उद्योजक इथे आलेत ज्यांच्याकडनं तुम्हाला खूप काही ऐकायला मिळणार आहे. दुसरं म्हणजे आमचा मंदार भारदे. मंदार भारदेने जे एअर ॲम्ब्युलन्सचं काम केलं आहे, खरोखर छान काम आहे. आणि अशी नवीन उद्योजक निर्माण होत आहेत, नवीन कन्सेप्ट्स रुजत आहेत आणि असं नवीन विजन. मला वाटतं MSMEच्या माध्यमातून आपण या दोघांना सत्कार केला, त्याबद्दल मला वाटतं दरवर्षीच ही प्रथा पाडूया. तुम्ही कोणी काही नवीन काम केलं तर आम्हाला निदर्शनास आणून द्या. आणि तुम्ही इथे हजर राहिलात त्याबद्दल तुमचे पण आणि सगळ्या वक्त्यांचे, नंतर येणाऱ्या पण वक्त्यांचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.